नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव समर्थ कोकरे आणि मी तुम्हा सर्वांचं स्वागत करत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती, ज्याचं नाव आहे रक्तात एमपीएससी. तर मित्रांनो, मागील काही दिवसांपासून आपण बघत आलेलो आहे की आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी काही मॅथ्स रिलेटेड काही बेसिक टू ॲडव्हान्स लेक्चर चालू केले होते आणि ज्यामध्ये मी काही बेसिक गोष्टीबद्दल तुम्हाला काही लेक्चर पण शिकवलेलं आहे. तर मित्रांनो, आजपासून आपण एक नवीन सब्जेक्ट चालू करूया आणि त्या सब्जेक्टचं नाव आहे पॉलिटी. आणि या सब्जेक्टमध्ये पण आपण संपूर्ण गोष्टी बघूया जो की आपल्या एक्झाम दृष्टिकोनातून खूप महत्त्वाच्या आहेत, ज्या पण महाराष्ट्रामध्ये होणाऱ्या विविध परीक्षा आहे त्या परीक्षामध्ये पॉलिटी हा सब्जेक्ट खूप इम्पॉर्टंट आहे आणि खूप काही गोष्टी पॉलिटीमधून विचारल्या जातात. जसं की आपण बघितलं, ग्रुप बी आणि ग्रुप सी मध्ये पहिले 10 प्रश्न विचारले जायचे पॉलिटीमधून, पण आता मित्रांनो ती संख्या वाढून 15 झालेली आहे. तर मी सुरुवातीला चालू करताना आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये फक्त काही बेसिक गोष्टी तुम्हाला क्लिअर करणार आहे आणि या बेसिक गोष्टी तुम्हाला एकदा जर का समजल्या ना मित्रांनो, तर पॉलिटी हा सब्जेक्ट तुम्हाला खूप इझी जाणार. कारण की पॉलिटी सब्जेक्ट वाटतो इझी, पण यामध्ये तुम्हाला जो प्रश्न बनवणारा जो आपला एक्झामिनर आहे त्या एक्झामिनरला तुम्हाला याच्यामध्ये फसवता येतं. तर या गोष्टी तुम्हाला एकदम कॉन्सेप्टनुसार समजावा लागेल. जर एकदा तुम्हाला पॉलिटीमध्ये संपूर्ण गोष्टीचा जर कॉन्सेप्ट समजला, एक फॉर्मॅट समजला की कसं अभ्यास करायचा. आता होतं काय मित्रांनो, मुलं डायरेक्ट जातात, पॉलिटी चालू करतात आणि सर्वप्रथम वाचायला चालू करतात पार्ट 1, पार्ट 2, भाग 1, भाग 2, भाग 3 ह्या सर्व गोष्टी वाचायला चालू करतात. पण नाही मित्रांनो, ते फॉर्मॅट अत्यंत चुकीचं आहे. सर्वप्रथम तुम्हाला काही बेसिक गोष्टी समजल्या पाहिजे, ज्या बेसिक गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहे आणि त्या गोष्टी तुम्हाला समजल्या नाही नंतर मग तुम्ही भाग 1 वाचून काय फायदा. तुम्हाला एकदम समजणारच नाही की या गोष्टी कशा आल्या काय आहे. तर त्यासाठी मी तुमच्यासाठी या व्हिडिओ लेक्चरमध्ये अगदी बेसिक गोष्टी समजवण्याचा प्रयत्न करतोय. तर मित्रांनो, समजून घ्या पॉलिटी आणि त्याला आपण मराठीमध्ये म्हणतो राज्यव्यवस्था. आता मित्रांनो, पॉलिटीचा अभ्यास करणं, राज्यव्यवस्थेचा अभ्यास करणं म्हणजे काय. तर मित्रांनो, जे आपलं देशाचं कॉन्स्टिट्यूशन म्हणजे संविधान आहे, त्या संविधानाचा अभ्यास करणं म्हणजेच पॉलिटीचा अभ्यास करणं. तर मित्रांनो, काही मी क्वेश्चनच्या माध्यमातून काही बेसिक गोष्टी घेतलेल्या आहे. जे की पहिला क्वेश्चन आहे आपला, व्हॉट इज कॉन्स्टिट्यूशन म्हणजे संविधान म्हणजे काय. तर मित्रांनो, एकदम बेसिक गोष्ट आहे, समजून घ्या. संविधान म्हणजे काय, ही एक पुस्तक आहे ज्या पुस्तकामध्ये लिहिलेलं आहे की आपला देश कसा चालणार, आपल्या देशाचे कशी व्यवस्था असणार. आपल्या देशामध्ये सर्वप्रथम व्यक्ती म्हणजे आपल्या देशाचा सर्वप्रथम पदावर असणारा व्यक्ती जो राष्ट्रपती, तो राष्ट्रपती त्याच्याबद्दल माहिती असो. म्हणजे एक पुस्तक आहे, ते पुस्तक आहे नियमित पुस्तक, म्हणजे एक रूल बुक आहे आणि त्या रूल बुक मध्ये सांगितलेलं आहे की आपला देश कसा चालावा. म्हणजे कॉन्स्टिट्यूशन म्हणजे काय, ही एक नियमाचं पुस्तक आहे आणि त्या पुस्तकामध्ये सांगितलेलं आहे की आपला देश कशा प्रकारे चालावा, आपल्या देशामध्ये कशा व्यवस्था असणार आहे, आपल्या देशामध्ये कोण कोण व्यक्ती हे देश चालवणार आहेत, कशा प्रकारे चालवणार आहेत, त्या व्यक्तींना कोण लोक निवडून देणार आहेत. तर ह्या सर्व गोष्टी आपल्या कॉन्स्टिट्यूशन मध्ये सांगितलेल्या आहे. तर आपला पहिला जो पॉइंट आहे, व्हॉट इज कॉन्स्टिट्यूशन, एकदम बेसिक म्हणजे अगदी थोडक्यात जर सांगितलं ती ही एक रूल बुक आहे आणि ती रूल बुक आपल्याला सांगते की आपला देश कसा चालावा. तर मित्रांनो, आपला दुसरा प्रश्न आहे, व्हॉट इज डेमोक्रेसी म्हणजे लोकशाही. तर मित्रांनो, हा जो प्रश्न आहे आपण या प्रश्नानंतर बघूया. तर तिसरा प्रश्न आपला आहे, व्हॉट इज देअर इन द कॉन्स्टिट्यूशन म्हणजे आपल्याला हे तर समजलं की कॉन्स्टिट्यूशन काय आहे, पण आता व्हॉट इज देअर इन द कॉन्स्टिट्यूशन, आता कॉन्स्टिट्यूशन त्या पुस्तकामध्ये नेमकं आहे काय. तर मित्रांनो, समजून घ्या. आता ही एक पुस्तक आहे, ठीक आहे. आता असं समजूया की ही जी पुस्तक आहे ते आहे आपलं कॉन्स्टिट्यूशन म्हणजे आपलं संविधान. आता हे आपलं संविधान आहे असं आपण अज्युम करूया, म्हणजे समजून घ्या. आता मित्रांनो, तुम्ही जर का तुमचं
कॉन्स्टिट्यूशनचं हे पहिलं पेज खोललं तर या पहिल्या पेजवर तुम्हाला बघायला भेटणार आहे प्रस्तावना. आणि प्रस्तावना त्यालाच आपण इंग्लिशमध्ये म्हणतो प्रिएम्बल. प्रिएम्बल आपल्याला काय बघायला भेटणार आहे प्रिएम्बल. आता मित्रांनो प्रिएम्बल प्रस्तावना म्हणजे काय, तर मित्रांनो प्रस्तावना म्हणजे थोडक्यात या पुस्तकामध्ये जे काही गोष्टी दिलेल्या आहे, त्या पुस्तकामध्ये जे काही गोष्टी दिलेल्या आहेत त्या गोष्टींबद्दल थोडक्यात माहिती म्हणजे प्रिएम्बल. प्रिएम्बल म्हणजे काय, या पुस्तकामध्ये जे पण काही गोष्टी दिलेल्या आहे त्या गोष्टींबद्दल थोडक्यात माहिती म्हणजे प्रिएम्बल. आता हे पुस्तक आहे, हे संविधान आहे आपलं, आणि हे संविधान तुम्ही जर का पहिलं पेज खोललं तर हे पहिलं पेज झालं आपलं प्रिएम्बल, जे की तुम्हाला मी सांगितलेलं आहे. आता मित्रांनो जसं तुम्ही समोर जाणार आता संपूर्ण संविधान आपलं असं पॅरेग्राफ टाईप नाही लिहिलेलं आहे की तुमच्या देशामध्ये या गोष्टी राहणार त्या गोष्टी नाही. तर मित्रांनो जसं तुम्ही समोरचं पेज खोलणार तर त्या समोरच्या पेजवर तुम्हाला सर्वप्रथम वरी एक हेडिंग भेटणार पार्ट 1. जसं की आपल्या इंडियन कॉन्स्टिट्यूशनचा पार्ट 1 आहे आणि त्या पार्ट 1 ला काही हेडिंग दिलेले आहे, जसं की युनियन अँड इट्स टेरिटरी. बरोबर आहे. आता युनियन हे एक हेडिंग दिलेलं आहे आणि हे पार्ट 1 दिलेलं आहे, म्हणजे भाग 1 आहे आणि त्या भाग 1 मध्ये युनियन अँड इट्स टेरिटरी बद्दल माहिती दिलेलं आहे. तर मित्रांनो असे भाग 1 याच्याबद्दल माहिती, भाग 2 त्याला काही हेडिंग असेल त्याबद्दल माहिती, भाग 3 त्याला काही हेडिंग असेल त्याच्याबद्दल माहिती. म्हणजे आपल्या कॉन्स्टिट्यूशन मध्ये प्रिएम्बल आहे आणि असे भाग आहे. असे टोटल भाग किती आहे मित्रांनो, तर टोटल भाग म्हणजे पार्ट आहे 25. म्हणजे सर्वप्रथम आपल्या या कॉन्स्टिट्यूशन मध्ये, आपल्या या देशाच्या कॉन्स्टिट्यूशन मध्ये प्रिएम्बल आहे, 25 भाग आहे आणि या भागाबद्दल जी पण माहिती असेल ती माहिती आर्टिकलच्या माध्यमातून दिलेली आहे. जसं की पहिला आर्टिकल, दुसरा आर्टिकल, तिसरा आर्टिकल, असे टोटल जे आर्टिकल आहेत आपल्या संपूर्ण कॉन्स्टिट्यूशन मध्ये ते आहे मित्रांनो आर्टिकल 395. म्हणजे आपल्या या संविधानामध्ये सर्वप्रथम प्रिएम्बल आहे. पहिलं पेज खोललं तर सर्वप्रथम काय प्रिएम्बल आहे. प्रिएम्बल नंतर भाग आहेत, म्हणजे भाग 1 आणि त्याला काहीतरी हेडिंग दिलेली आहे, त्या हेडिंग बद्दल आणि त्या भागाबद्दल एक्सप्लेनेशन म्हणजे पार्ट. असे टोटल पार्ट किती आहे, 25 भाग आहेत. प्रिएम्बल आहे, 25 भाग आहे आणि आर्टिकल 395 आर्टिकल्स आहेत. अजून आपल्या संविधानामध्ये एक गोष्ट आहे, म्हणजे जी गोष्ट आर्टिकलच्या माध्यमातून किंवा भागाच्या माध्यमातून दिली नाहीये अशी काही एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन आपल्या कॉन्स्टिट्यूशन मध्ये दिलेली आहे, जी की शेड्यूल म्हणजे अनुसूचीच्या माध्यमातून दिलेली आहे. अशा टोटल अनुसूची आपल्या ह्याच्यात आहे 12, ज्याला म्हणतो आपण शेड्यूल. असे टोटल शेड्यूल किती आहेत, 12. मित्रांनो टेन्शन घेऊ नका, तुम्ही फक्त हे कॉन्सेप्ट समजून घ्या. मी तुम्हाला या सर्व PDF आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवर पाठवणार आहे, ज्यासाठी मी तुम्हाला माझा नंबर देणार आहे. त्याच्यावर तुम्ही हाय टाका, म्हणजे मी तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुपवर तुम्हाला ऍड करेन. तर तुम्ही फक्त कॉन्सेप्ट समजून घ्या. हे कॉन्सेप्ट समजला की तुम्ही त्या PDF माध्यमातून तुमचे नोट्स बनवू शकता. तर मित्रांनो आपल्या कॉन्स्टिट्यूशन मध्ये सर्वप्रथम काय प्रिएम्बल आहे. प्रिएम्बल म्हणजेच काय, थोडक्यात माहिती कॉन्स्टिट्यूशन बद्दल. आता 25 भाग आहेत, 395 आर्टिकल आहेत आणि 12 शेड्यूल आहेत. म्हणजे आपल्या कॉन्स्टिट्यूशन मध्ये काय काय आहे, प्रिएम्बल आहे, 25 भाग आहेत, 395 आर्टिकल आहे आणि 12 शेड्यूल आहेत. हे झाला आपला तिसरा प्रश्न. आता मित्रांनो व्हॉट इज डेमोक्रेसी, लोकशाही म्हणजे काय. आता तुम्ही खूप वेळा ऐकलं असेल की भारत एक लोकतांत्रिक देश आहे, इंडिया इज अ डेमोक्रॅटिक कंट्री, हे खूप वेळा ऐकलं असेल. तर मित्रांनो लोकशाही म्हणजे काय आणि डेमोक्रेसी म्हणजे काय. तर मित्रांनो डेमोक्रेसी म्हणजे काय समजून घ्या.
आपल्या देशाचे लोक इलेक्शनला जातात, आपल्या देशातले लोक इलेक्शनला जातात आणि वोटच्या माध्यमातून काही लोकांना निवडून देतात. देशाचे लोक इलेक्शनला जातात आणि वोटच्या माध्यमातून काही लोकांना निवडून देतात या देशाला चालवायला. मित्रांनो समजून घ्या, काही लोक म्हणजे संपूर्ण देशाचे लोक इलेक्शनला जातात आणि इलेक्शनच्या माध्यमातून काही लोकांना निवडून देतात. हा देश चालवण्यासाठी, या देशाचे डिसिजन्स घेण्यासाठी, जे पण काही डिसिजन्स असतील ते डिसिजन्स घेण्यासाठी काही लोकांना निवडून देतात. त्यालाच म्हणतात डेमोक्रेसी. म्हणजे लोकांनी त्यांच्या मनाने निवडून दिलेला प्रतिनिधी हे देश चालवल, यालाच म्हणतात डेमोक्रेसी. आता मित्रांनो समजून घ्या, काही देश आहेत ज्या देशामध्ये राज्यशाही चालू आहे. म्हणजे काही राजा लोक आहेत, तेच लोक डिसिजन्स घेतात. लोक ठरवतात का कोण राजा आहे, नाही, ते राजाच ठरवतील. त्यांची पिढी राजेशाही चालत राहील. म्हणजे राजाचा मुलगा मग ते राजा होईल, मग त्याचा मुलगा ते राजा होईल, असं. पण आपल्या देशाचं काय आहे का, तसं नाही. आपला देश काय डेमोक्रेटिक, म्हणजे डेमोक्रेसी आपल्या देशामध्ये, लोकशाही आहे. आणि लोकशाहीच म्हणजे काय की त्या देशाचे लोक निवडून देतात एक प्रतिनिधी जो हा देश चालवेल, त्यालाच म्हणतात डेमोक्रेसी. तर मित्रांनो आता समजून घ्या, हे डिटेल मध्ये तुम्हाला सांगेल मी थोडं. डेमोक्रेसी मित्रांनो फक्त कॉन्सेप्ट समजून घ्या. सर्व PDF जे पण काही असेल याच्या संदर्भात जे पण काही गोष्टी असेल, नोट्स असेल, ते सर्व नोट्स मी आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवर पाठवणार आहे. मी माझा नंबर देणार आहे, त्याच्यावर तुम्ही हाय करा. म्हणजे मी जेणेकरून तुमचा जो नंबर आहे ते आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवर ऍड करेल. त्यासाठी तुम्ही फक्त आणि फक्त कॉन्सेप्टवर लक्ष द्या, बाकी सर्व गोष्टी सोडून द्या. आता मी तुम्हाला सांगितलं डेमोक्रेसी. मी तुम्हाला आता सांगितलं आहे की डेमोक्रेसी म्हणजे काय. आता समजून घ्या, डेमोक्रेसीचे 3 पिलर असतात. डेमोक्रेसीचे 3 पिलर असतात, म्हणजे लोकशाहीचे 3 पिलर असतात. तर एक असतो लेजिस्लेचर, म्हणजेच त्याला म्हणतो आपण कायदेमंडळ. दुसरा असतो एक्झिक्युटिव्ह बॉडी, म्हणजेच आपण त्याला म्हणतो कार्यकारी मंडळ. एक असतं लेजिस्लेचर म्हणजेच कायदेमंडळ, दुसरं असतं एक्झिक्युटिव्ह बॉडी म्हणजे कार्यकारी मंडळ, आणि तिसरं असतं मित्रांनो ज्युडिशरी म्हणजेच न्यायमंडळ. आता मित्रांनो हे आपल्या डेमोक्रेसीचे 3 पिलर असतात. एक असतं लेजिस्लेटिव्ह म्हणजे कायदेमंडळ, दुसरं असतं एक्झिक्युटिव्ह बॉडी म्हणजे कार्यकारी मंडळ, आणि तिसरं असतं ज्युडिशरी म्हणजे न्यायमंडळ. आता मित्रांनो यांचं कार्य समजून घ्या. आता पहिले समजून घ्या की या लेजिस्लेचर म्हणजे कायदेमंडळ आहे ना, त्या कायदेमंडळामध्ये कोण कोण येतं. तर कायदेमंडळामध्ये येतात प्रेसिडेंट म्हणजेच राष्ट्रपती, दुसरं आहे लोकसभा, आणि तिसरं आहे राज्यसभा. म्हणजे जे आपलं लेजिस्लेचर आहे कायदेमंडळ, त्याच्यामध्ये येतात प्रेसिडेंट म्हणजे राष्ट्रपती, लोकसभा आणि राज्यसभा. आता लोकसभा आणि राज्यसभा मराठी आणि इंग्लिश या दोन्ही याच्यामध्ये लोकसभा आणि राज्यसभाच म्हणतात. आणि त्याच्यानंतर एक्झिक्युटिव्ह बॉडी मध्ये येतात प्रेसिडेंट, व्हाईस प्रेसिडेंट, त्याच्यानंतर येतात प्राईम मिनिस्टर, त्यानंतर येतात मिनिस्टर, आणि एक AGI पद आहे. हे कदाचित तुम्ही हे पण ऐकलं असेल. मिनिस्टर काय असतात, प्राईम मिनिस्टर काय असतात, व्हाईस प्रेसिडेंट काय असतात, प्रेसिडेंट काय असतात,
ह्या सर्व गोष्टी तुम्ही ऐकल्या असेल, पण तुमच्यासाठी ही गोष्ट नवीन असेल, AGI. तर ही AGI जी आहे ना, मी तुम्हाला याच्याबद्दल संपूर्ण माहिती देणार आहे एकदम ब्रीफ मध्ये. फक्त सध्यापुरतं एक लक्षात ठेवा की AGI एक पद असतं, जे पद एक्झिक्युटिव्ह बॉडीमध्ये येतं आणि न्यायमंडळामध्ये असतं सुप्रीम कोर्ट. हे असतं सर्वात डेंजर सुप्रीम कोर्ट. आता समजून घ्या, एक्झिक्युटिव्ह म्हणजे कायदे मंडळ असतं, जे आपल्या देशाचं कायदे मंडळ असतं, म्हणजे लेजिस्लेचर असतं. त्या लेजिस्लेचरचं काय काम? तर मित्रांनो, आपल्या देशासाठी एखादा कायदा बनवायचा असला तर ते कायदा बनवण्याचं काम करते लेजिस्लेचर म्हणजे कायदे मंडळ. आता समजून घ्या, आता सध्याचा हॉट टॉपिक म्हणजे एकदम चर्चेत असणारा टॉपिक कोणता आहे? वन नेशन वन इलेक्शन. म्हणजे केंद्र सरकारचं असं चालू आहे की आपल्या देशामध्ये वन नेशन वन इलेक्शन हे लागू करायचं. त्यासाठी मित्रांनो एक बिल आणावं लागतं. तर ते बिल आणण्याचं काम किंवा ते बिल पास करण्याचं काम कोण करतं? प्रेसिडेंट, लोकसभा आणि राज्यसभा. आता समजून घ्या, वन नेशन वन इलेक्शन बिल समजा केंद्र सरकारनं आणलं आणि ते केंद्र सरकार कुठे मांडणार? लोकसभा किंवा राज्यसभा या दोन्ही सभापैकी एका सभेत मांडणार. मग ती सभा म्हणजे जे लोकसभा आहे ते मान्यता देणार, त्यानंतर ते राज्यसभेत जाणार, राज्यसभा बी मान्यता देणार. मग राज्यसभाने मान्यता दिलं की प्रेसिडेंट त्याच्यावर सही करणार. मग ते काय झालं? एक बिल पास झालं. आता जे वन नेशन वन इलेक्शन हे बिल समजा पास केलं, तर ते बिल पास केल्यानंतर त्याच्यावर अंमलबजावणी करण्याचं काम म्हणजे ते बिल लागू करण्याचं काम कोणाचं आहे? एक्झिक्युटिव्ह बॉडी म्हणजे प्रेसिडेंट, व्हाईस प्रेसिडेंट, प्राईम मिनिस्टर यांचं काम काय आहे? त्या गोष्टीची अंमलबजावणी करणे. म्हणजे जे पण डिसिजन्स त्यांनी लेजिस्लेचरने जे पण कायदा बनवला त्या कायद्याची अंमलबजावणी करण्याचं काम कोणाचं आहे? एक्झिक्युटिव्ह बॉडी. आता इथे एक येतो ट्विस्ट. आता ते ट्विस्ट समजून घ्या. आता यांनी बिल बनवलं, वन नेशन वन इलेक्शन बिल बनवलं. आता ते बिल यांच्याकडे जाणार, यांनी मान्यता दिली, यांच्याकडे जाणार, यांनी पण समजा एक्झिक्यूट केलं. आता ते बिल जाणार इथे. तर हे काय करणार? बघणार ते बिल योग्य आहे की अयोग्य आहे. समजा ते बिल योग्य आहे तर हे लोक काहीच त्यांची प्रतिक्रिया देणार नाही किंवा त्याच्यावर काही डिसिजन घेणार नाही. पण समजा यांनी एखादा डिसिजन गलत घेतला किंवा यांनी घेतलेला डिसिजन लोकांसाठी गलत आहे, लोकांना हानी पोचवणार आहे, तर हे लोक काय करतील? ते बिल डायरेक्ट रिजेक्ट करतील. यांच्याकडे एवढ्या पॉवर्स आहेत की यांनी जर एखादा, आता एक एक्झाम्पल घेऊया, केंद्र सरकारनं एक बिल आणलं आणि त्या बिल मध्ये असं सांगितलं की उद्यापासून कोणीही घराबाहेर निघायचं नाही. आता समजा यांनी एक असं बिल आणलं की कोणीही उद्यापासून घराबाहेर निघणार नाही, यांनी मान्यता दिली. आता त्या बिलला यांनी पण एक्झिक्यूट केलं, पण ते बिल जाणार यांच्याजवळ. आता ते चेक करणार की तुम्ही असं कसं काय करू शकता, की लोकांना असं कसं काय बोलू शकता की तुम्ही घराबाहेर निघणार नाही. तर हे लोक काय करणार? त्या बिलवर म्हणणार की तुम्ही बेसिक स्ट्रक्चरला हात लावला. आता बेसिक स्ट्रक्चर तुम्हाला माहिती नाही, फक्त समजून घ्या, शब्द फक्त समजून घ्या. तुम्हाला माहिती नाही, ह्या सर्व गोष्टी मी क्लिअर करणार आहे, समोर येणार आहे. फक्त यांचं काम काय हे थोडक्यात सांगतोय मी तुम्हाला, फक्त ते काम समजून घ्या. तर हे काय म्हणणार? तुम्ही बेसिक स्ट्रक्चरला हात लावलाय आणि ते बेसिक स्ट्रक्चरला हात लावणं चालणार नाही, ते बिल तुम्ही केलंय ते आम्ही रद्द करतोय. मग यांच्याकडे दुसरा ऑप्शन असणारच नाही. म्हणजे आपलं सुप्रीम कोर्ट हे कशासाठी आहे समजून घ्या. यांनी कोणते डिसिजन गलत घ्यावे नाहीत, यांनी असे काही डिसिजन घ्यावे नाहीत की जे लोकांसाठी हानिकारक आहे, लोकांना त्याच्यातून त्रास होतोय. त्यासाठी आपलं सुप्रीम कोर्ट आहे. त्याचमुळे सुप्रीम कोर्ट वरती आपल्या देशाच्या लोकांचा खूप भरोसा आहे. आता हे मॅनेज होणं पण सोपे आहे, हे लोक याला मॅनेज करू शकतात. आता यांनी काही गलत, आता हे
आता समजा सुप्रीम कोर्ट आणि या लोकांनी काही डिसिजन घेतला आणि त्या लोकांनी काही डिसिजन घेतला आणि ते डिसिजन बरोबर बी आहे, पण सुप्रीम कोर्ट काय म्हणतंय, नाही तुम्ही जे डिसिजन घेतला ते बरोबर नाही. मग आता यांनी तर डिसिजन बरोबर घेतला, ते सगळ्यांना समजतं यांनी डिसिजन बरोबर घेतला, पण सुप्रीम कोर्ट तरी बी मुद्दामून म्हणतंय की नाही तुम्ही डिसिजन गलत घेतला. तर मित्रांनो एवढं लक्षात ठेवा, जो सुप्रीम कोर्ट आहे, सुप्रीम कोर्ट मध्ये जो सर्वोच्च जो पदावर बसलेला असतो सीजीआय म्हणजे चीफ जस्टिस ऑफ इंडिया, तर त्याला त्याला कसं काढायचं हे सर्व यांच्या हातात असतं. ती प्रोसेस आहे अवघड, ती सोपी नाही आहे. पण जर का सुप्रीम कोर्ट हर एक निर्णयाला म्हणजे यांनी चांगला जरी निर्णय असला आणि ते निर्णय चांगला असून सुद्धा सुप्रीम कोर्ट जर त्याला मान्यता देत नसेल तर यांच्या पण हातात आहे याला काढणं. म्हणजे समजून घ्या, जे आपल्या देशाचे लोक आहेत, ज्यांनी हे संविधान बनवलं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, तुम्ही विचार करा त्या लोकांनी किती, त्यांचा माइंडसेट किती स्ट्रॉंग होता की त्यांनी या सर्व गोष्टी विचारात घेऊन, काही लोक असतात जे नावं ठेवतात काय इकडून उचललं तिकडून उचललं असं केलं, पण मित्रांनो असं काही नसतं. तुम्हाला अंदाज सुद्धा नसेल की त्या माणसाने, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जेव्हा आपलं संविधान संपूर्ण बनून झालं की त्यानंतर त्यांना जेव्हा तिथे आपल्या पार्लमेंटमध्ये जेव्हा त्यांनी ते संविधान ठेवलं तर कित्येक गोष्टीला त्यांना ते उत्तर द्यावं लागले त्या गोष्टीची की ही गोष्ट काहून, ही गोष्ट काहून, ही गोष्ट काहून, ही गोष्ट काहून. तर या गोष्टीला त्यांनी उत्तर खूप द्यावे लागले. सोपी नाही या गोष्टी, पण काही लोक राहतात की त्या गोष्टीला नावं ठेवतात. हे अत्यंत चुकीचं आहे. तुम्ही दुसऱ्याच्या गलतीमुळे त्यांना नावं नका ठेवू. जे आता काही लोक असतील जे गलत करत असतील, पण त्यांच्यामुळे तुम्ही त्या महापुरुषांना नाव नका ठेवू ज्यांनी सर्वांचा विचार केला. दलित असो, मुस्लिम असो, हिंदू असो, सर्व धर्म काही असो, धर्म सर्वांचा विचार करून त्यांनी हे संविधान बनवलेलं आहे. त्या संविधानामध्ये त्या सर्व गोष्टी सगळ्यांना फायदेशीर दिलेल्या आहे. या गोष्टीचे तुम्ही गांभीर्य समजा. असं दुसऱ्यांच्या चुकीमुळे त्या महापुरुष माणसांना किंवा त्यांना नाव ठेवणं अत्यंत चुकीचं आहे. तर मित्रांनो समजून घ्या. आता येऊया आपण आपल्या टॉपिकवर. तर या गोष्टी समजल्या, यांचं कंट्रोल यांच्यावर असणार आणि यांचं का, कारण की यांनी काही गलत डिसिजन नाही घेतलं पाहिजे, त्यामुळे सुप्रीम कोर्ट असतं. तर मित्रांनो हे झालं डेमोक्रेसी इन सेंटर. आता हे डेमोक्रेसीचे काय आहे, पिलर आहे. आता हे झाले सेंट्रल गव्हर्नमेंटचे. हे कुठे झाले, सेंट्रल गव्हर्नमेंटचे. तर मित्रांनो याच प्रकारे आता जसे सेंट्रल गव्हर्नमेंटचे जसे पिलर आहेत, त्याच प्रकारे स्टेट गव्हर्नमेंटचे पण पिलर आहेत. समजा आता स्टेट गव्हर्नमेंटचे. आता जसं ज्युडिशरी मध्ये, सेंट्रल गव्हर्नमेंट मध्ये कोण होतं, सुप्रीम कोर्ट. तसंच स्टेट मध्ये कोण येतं, म्हणजे आपल्या राज्यामध्ये कोण येतं, हायकोर्ट. जसं सेंट्रल गव्हर्नमेंट मध्ये सुप्रीम कोर्ट येतं, तसंच स्टेट गव्हर्नमेंट मध्ये येतं हायकोर्ट. त्याच प्रकारे आता लेजिस्लेचर मध्ये तिथे कोण येत होते, प्रेसिडेंट. इथे येतात गव्हर्नर. तिथे येत होतं लोकसभा. आता इथे येतात विधानसभा. तिथे येत होतं राज्यसभा. इथे येते विधान परिषद. आणि तिथे येत होतं इथे येतात गव्हर्नर. तिथे येत होते प्राईम मिनिस्टर. इथे येतात सीएम. तिथे येत होते मिनिस्टर. इथे पण मिनिस्टर येतात, पण हे स्टेटचे असतात. आणि तिथे येत होता एक पद मी नवीन सांगितलं तुमच्यासाठी, एजीआय. इथे येतात एजीएस. तर या गोष्टी मी तुम्हाला डिटेल मध्ये सांगणार. तर मित्रांनो जसं सेंटर मध्ये
डेमोक्रेसीचे पिलर असतात त्याच प्रकारे स्टेटमध्ये पण डेमोक्रेसीचे पिलर असतात. ते असतात ज्युडिशरी, लेजिस्लेटिव्ह आणि एक्झिक्युटिव्ह. आता न्याय मंडळ, कायदे मंडळ आणि कार्यकारी मंडळ. न्याय मंडळमध्ये तिथे येतात सुप्रीम कोर्ट, इथे हायकोर्ट, तिथे येतात प्रेसिडेंट, लोकसभा, राज्यसभा, इथे येतात गव्हर्नर, विधानसभा आणि विधान परिषद, तिथे येतात प्रेसिडेंट, प्राईम मिनिस्टर, मिनिस्टर आणि एजीआय येतो, इथे येतात गव्हर्नर, सीएम, मिनिस्टर आणि एजीएस. तर या प्रकारे आहे मित्रांनो हे डेमोक्रेसीचे पिलर आणि स्टेटमध्ये. आता मित्रांनो आपण बघितलं सेंटरचे जे पण सेंट्रल गव्हर्नमेंट आहे त्याची डेमोक्रेसीचे पिलर हे बघितलेलं आहे आपण मित्रांनो. स्टेटचे डेमोक्रेसीचे पिलर ते त्याच प्रकारे मित्रांनो एक लोकल बॉडी आहे. आपल्या लोकल लेवलवर जे लोक काम करतात, जसं की आपलं ग्रामपंचायत झालं वगैरे, या गोष्टी ज्या आहेत ते येतात लोकल बॉडीमध्ये. आता समजून घ्या लोकल बॉडीमध्ये कोण कोण येतं. आता मित्रांनो समजून घ्या लोकल बॉडी. तर लोकल बॉडीमध्ये दोन प्रकार आहे. लोकल बॉडीमध्ये दोन प्रकार आहे. एक येतं ग्रामीण भागातले आणि एक येतात शहरी भागातले. एक येतात ग्रामीण भागातले आणि एक येतात शहरी भागातले. आता मित्रांनो शहरी भागातले जर तुम्ही बघायला गेलं तर सर्वप्रथम येते एकदम खाली येते नगर पंचायत. सर्वप्रथम कोणतं येते खाली एकदम नगर पंचायत, त्यावर येते नगरपालिका आणि सर्वात जे मोठं असतं ते असतं महानगरपालिका. मित्रांनो ह्या गोष्टीबद्दल एक लोकल बॉडी एक आपल्याला संपूर्ण टॉपिक आहे. एक संपूर्ण टॉपिक न म्हणण्यापेक्षा एक संपूर्ण पुस्तकच आहे लोकल बॉडीचं. पण या गोष्टी फक्त मी तुम्हाला सांगतोय की लोकल बॉडीमध्ये काय काय येतं. ह्या गोष्टीबद्दल आपण संपूर्ण अभ्यास करायचा आहे एकदम डीप मध्ये. फक्त समजून घ्या की जे शहरी भागातली लोकल बॉडी असते त्याच्यामध्ये येतात नगरपंचायत, नगरपालिका, महानगरपालिका. त्याचप्रमाणे ग्रामीण भागातले जर बघितलं तर ग्रामीण भागातली लोकल बॉडीमध्ये सगळ्यात एकदम डेंजर इथं म्हणजे महत्वाचं सगळं विसरून जातात लोक. तर सगळ्यात पहिले येते ग्रामपंचायत. ग्रामपंचायत मित्रांनो हे सगळ्यात मोठा आयटम असते. संपूर्ण इलेक्शन मध्ये जेवढे पण आपण बघितले तर सगळ्यात डेंजर असते ग्रामपंचायत. त्यानंतर असते पंचायत समिती आणि त्याच्यानंतर असते जिल्हा परिषद. ग्रामपंचायत, पंचायत समिती आणि जिल्हा परिषद हे असतात लोकल बॉडी लेवलवर काम करणारे. म्हणजे ग्रामीण भागातले असतात ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद आणि शहरी भागातले असतात नगरपंचायत, नगरपालिका आणि महानगरपालिका. हे राहतात मित्रांनो लोकल बॉडीचे काही पिलर. तर मित्रांनो आता आपण काही बेसिक गोष्टी बघितलेल्या आहेत 3. आता अजून आपलं व्हॉट इज इलेक्शन राहिलेलं आहे, त्यानंतर संसद म्हणजे काय राहिलेलं आहे आणि त्यानंतर मेजॉरिटी, टाइप ऑफ मेजॉरिटी असते ते पण. आता 3 प्रश्न आपल्याला राहिलेले आहे. तर मित्रांनो हा व्हिडिओ लेक्चर जास्त लेंदी जावा नाही, तुम्हाला पण व्यवस्थित समजावं, त्यामुळे मी आता इथपर्यंतच घेतो गोष्टी. आणि आपल्या पुढच्या लेक्चरमध्ये मी घेणार आहे की व्हॉट इज इलेक्शन म्हणजे काय, इलेक्शनचे काय प्रकार असतात, इलेक्शन कसे होतात, कोणत्या प्रकारे होतात, कोणता व्यक्ती कोणत्या प्रकारे निवडून येतो, या गोष्टी घेणार आहे. त्यानंतर मेजॉरिटी घेणार आहे की मेजॉरिटी आता तुम्ही बघितलं असेल
मी वन नेशन वन इलेक्शन बिल बद्दल सांगितलं की ते बिल मग कसं पास करायचं, काय कोणत्या मेजॉरिटीने पास करायचं, तर काय मेजॉरिटी सांगणार मी तुम्हाला. आणि नंतर आपल्याला राहिलेला आहे संसद म्हणजे पार्लमेंट, आपल्या देशाची पार्लमेंट. मग पार्लमेंटमध्ये काय येतं, लोकसभा येतं, राज्यसभा येतं, मग तिथे कोण लोक बसतात, कसे बसतात, ते कसे निवडून जातात, किती असतात, या सर्व गोष्टी मी तुम्हाला क्लिअर करणार आहे. आणि मित्रांनो, हे जे एवढे पण मी लेक्चर घेतलेले आहे याबद्दल जे पण काही PDF असेल, नोट्स असेल, ते नोट्स मी आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवर तुम्हाला पाठवणार आहे, जे की व्हॉट्सअप ग्रुपचा नंबर मी खाली देणार आहे, ज्याच्यावर तुम्ही हाय टाका, म्हणजे मी जेणेकरून तुमचा जो नंबर आहे तो आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला ॲड करेन. तर मित्रांनो, मला तुम्हाला एवढं सांगायचं आहे की आपल्या या व्हिडिओ लेक्चर्समध्ये थांबा तुम्ही, तुम्हाला संपूर्ण माहिती मी एकदम व्यवस्थित सांगणार आहे. अजून बी सब्जेक्ट घेणार आहे, एक एक सब्जेक्ट आपण चालू करणार आहे. तर मित्रांनो, आपल्या व्हिडिओ लेक्चर प्रतिसाद द्या आणि हा व्हिडिओ लेक्चर आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रांपर्यंत पोहोचवा, जेणेकरून त्यांना पण या गोष्टी समजल्या पाहिजे. आणि सर्व मित्र, जेवढे पण मित्र असतील, त्यांना हा व्हिडिओ लेक्चर नक्कीच पोहोचवा. तर मित्रांनो, मी तुम्हा सर्वांचं धन्यवाद करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.